सप्तशृंगी मातेचे मूळ रूप असलेल्या येथील जगदंबा मातेचे मंदिर व परिसरात आज धनुर्मासाची सांगता व भोगी असा एकत्रित असलेला दुग्धर शर्करा योगाची पर्वणी साधत शिर्डी साकुरी शिव येथील शिवशक्ती मित्र मंडळ व श्री सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ यांनी सुमारे 17,001 दिव्यांची आरास करून नेत्रदीपक असा दीपोत्सव साजरा केलाय। शिर्डी साकुरी शिव येथून श्री शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी मंडळाचे प्रमुख अंबादास आसणे व दत्ता आसणे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ते सप्तशृंगी गड साई ते आई साईनाथांची गेल्या 27 वर्षांपासून पालखी रथाचे आयोजन केले जाते। गेल्या 15 वर्षांपासून दरवर्षी मकर संक्रांतीला शिर्डी साकुरी येथील पदयात्रेकरू सप्तशृंगी गडावर आदिमायाचे चरणी नतमस्तक होतात। सुरुवातीला 7 पदयात्रेकरूंनी सुरू झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत आहे। यावर्षी 250 पदयात्रेकरू भाविक पालखी यात्रेत सहभागी झाले होते। येथील जगदंबा माता मंदिरात जगदंबा माता संस्थानाच्या सहकार्याने भोगी व मकर संक्रांतीचे पूर्वसंध्येस दीपोत्सव साजरा करण्यात येतो। आज मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी मंडळाच्या सदस्यांनी दुपारी 5 वाजेपासून मंडळाच्या पदयात्रेकरू भाविकांनी मंदिर सभा मंडपात आकर्षक रांगोळी फुलांची सजावट करून जगदंबा मंदिर सभा मंडप तलाव व परिसरात दिव्यांची आकर्षक मांडणी केली व त्यानंतर शिस्तबद्ध नियोजन करीत पणत्या प्रज्वलित करण्यास सुरुवात केली। 7:30 वाजेच्या दरम्यान जगदंबा देवीची आरती सुरू पर्यंत मंदिर परिसरात 17,001 दिवे प्रज्वलित करून आदिमायाची सांज आरती करण्यात आली। यावेळी जगदंबा मंदिर व परिसर नेत्रदीपक दीपोत्सवाच्या प्रकाशाने उजळून निघाला होता। दीपोत्सव सहभागी व बघण्यासाठी वणीकरांनी मोठ्या संख्येने हजर होते। दीपोत्सवानंतर हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज काळे कसबे सुकणे यांचे भोगी निमित्त संगीतमय हरिकीर्तन झाले। शिर्डी येथून 10 जानेवारीला निघालेला साईबाबांचा रथ व पालखी आजच्या वणी येथील दीपोत्सव साजरा करून उद्या बुधवार दिनांक 14 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी वणीगडावर आदिमाया सप्तशृंगीच्या भेटीसाठी दाखल होणार आहे। पदयात्रेसाठी व सहकारी दीपोत्सव यशस्वीतेसाठी शिवशक्ती मंडळाचे सदस्य योगेश चौधरी, द्रुपक तांबे, नितीन बनकर, सचिन हनवते, कावरे सर, विलास जाधव, रवी माळोदे, नवनाथ आसने, संतोष माळी, राहुल पाटील, प्रफुल्ल श्रावण, भाऊसाहेब गजबार, साई संदार, बबलू विस्पुते, दीपक राठोड आदी तसेच शिर्डी लोणी परिसरातील भाविक सप्तशृंगी देवी न्यासाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष मनोज थोरात, अमोल देशमुख, पोपटराव थोरात, बाळासाहेब देशमुख, राकेश थोरात, रमेश देशमुख, गणेश देशमुख, रवींद्र थोरात, रोशन जहागीरदार, सुरेश देशमुख यांचे सहकार्य लाभले। आज संक्रांतीच्या पूर्वसंध्येला साई ते आई अशी ही पालखी सोहळा जो आपण संक्रांतीच्या आदल्या रात्रीला भोगी म्हणतो त्या भोगीला इथे येत असतो। भव्य असा दीपोत्सव हे शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी हे इथे सादर करते। त्याबद्दल प्रथमतः मी देवी ट्रस्ट असेल, वणी ग्रामपालिका असेल आणि वणीतील ग्रामस्थ असेल यांच्याकडून मी या सर्व शिवभक्त मित्र मंडळाचे खूप खूप आभार मानतो। आणि आज आम्ही एक नवीन उपक्रम या साली हाती घेतलेला आहे। आपण जे सप्तशृंगी मातेचं मूळ रूप समजली जाणारी जगदंबा देवी जी मूळ वणीची तिथले जे आपण दिनदर्शिका असते ती आपण आज सर्व पत्रकार बंधू असतील, सर्व ट्रस्ट असतील, गावातील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या हस्ते आपण ही जी दिनदर्शिका आहे आपण ही प्रकाशन केलेलं आहे आणि ही घरोघरी पोहोचवण्याचं काम हे आम्ही सर्व विश्वस्त मंडळ करणार आहोत। यामध्ये वणी गावातील जे सण असतील, जे उपक्रम असतील सामाजिक त्याचा उल्लेख या दिनदर्शिकेमध्ये आम्ही केलेला आहे। यासाठी या दिनदर्शिकेसाठी आम्हाला गावातून ज्यांनी आर्थिक असं योगदान दिलेलं आहे मी देवी ट्रस्ट तर्फे या सर्व जे आर्थिक योगदान करणारे आहेत मी त्यांचा खूप खूप आभार मानतो। आणि हा जो दीपोत्सव कार्यक्रम आहे हा शिवशक्ती मित्रमंडळ साकुरी शिव शिर्डी आणि वणी ग्रामस्थ सप्तशृंगी देवी ट्रस्ट यांच्या सर्व संयुक्त विद्यमानाने हा खूप आता वणी गावामध्ये खूप असा मोठा कार्यक्रम यांनी सादर केला। त्याबद्दल मी सर्व वणी गावकऱ्यांचं आणि या सर्व मित्रमंडळाचं खूप खूप आभार मानतो। मित्रमंडळ शिर्डी यांच्या म्हणजे प्रेरणेतून शिर्डी ते वणी पदयात्रा 16-27 वर्षापासून घेऊन जात असतो आणि गेल्या 15 वर्षापासून जगदंबा देवी मंदिर वणी येथे आम्ही सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट आणि शिवशक्ती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा दीपोत्सव करत असतो। गेल्या 15 वर्षापासून हा दीपोत्सव करत असताना दरवर्षी आम्ही या दिव्यांमध्ये 1000 दिव्यांची वाढ करत असतो आणि आता या वर्षी आम्ही 17,001 दिवे प्रज्वलित करून हा दीपोत्सव अगदी आनंदाने साजरा केला। आम्ही साई ते आई
हा सोहळा घेऊन येत असतो. आणि हा सोहळा घेऊन येत असताना ही भक्तीची ज्योत आम्ही आज मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आई जगदंबेच्या चरणी वाहत असतो. आणि हे सगळं करत असताना आमच्या मनात फक्त हात येतो असतो की आपण जो पूर्ण आपलं आयुष्य असतं ते कुठल्या तरी ऊर्जेच्या जीवावर जगलं पाहिजे. आणि ह्या दीपोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला ती ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या जीवावर आम्ही पूर्ण वर्षभर आमचं आयुष्य उत्कर्ष रूपाने करत असतो. आणि हा दीपोत्सव करताना आम्हा शिर्डीकरांना मनापासून खूप आनंद होतो की साईबाबांना दिव्यांचं प्रेम होतं आणि तीच दिव्याची ज्योत घेऊन आम्ही आई जगदंबे चरणी सप्तशृंगी मातेला जात असताना पूर्वसंध्येला हा दीपोत्सव करतो आणि आम्हाला आनंद मिळतो. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.